नमस्कार मित्रांनो. सध्या फिग्मा व्ह्यू हा एक ट्रेंडिंगचा टॉपिक बनलेला आहे UI/UX फील्डमध्ये. याचं कारण असं आहे की जून 2026 मध्ये फिग्माने फिग्मा डिझाइनमध्ये 20 पेक्षा जास्त फिग्मा व्ह्यू AI टूल्स लॉन्च केलेले आहेत. याच्यामध्ये बॅकग्राऊंड रिमूव्हल, रिलाइटिंग, प्रोडक्ट शूट, प्रोडक्ट फोटो यासारखे अनेक वर्कफ्लोज ॲड केलेले आहेत. मित्रांनो, जर का तुम्हाला एका साध्या प्रोडक्ट फोटोवरून त्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची असेल, तर याच्या आधी आपल्याला फोटोशॉप, मिडजर्नी आणि यासारखे अजून 2-3 टूल वापरायला लागत होते. पण आता ही सगळी कामं तुम्हाला फिग्मामध्येच करता येणार आहे. हो मित्रांनो, फिग्माने लॉन्च केलेल्या फिग्मा व्ह्यू या AI टूलमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सचिन. स्वागत आहे तुमचं डिझाइनची शाळा या YouTube चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला UI/UX रिलेटेड सर्व ट्युटोरियल्स आणि टिप्स अँड ट्रिक्स भेटतात आणि ते देखील आपल्या मराठी मायबोली भाषेतून. चॅनलवर जर का नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि ज्यांना UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आज आपल्याला बघायचं की फिग्मा व्ह्यू म्हणजे काय, ते UI/UX डिझायनरना त्याचा काय फायदा होणार आहे, ते नेमकं कसं काम करतं आणि ते आपल्याला फिग्मामध्ये वापरायचं कसं, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि लाईक करायला विसरू नका. सगळ्यात आधी एक कन्फ्युजन मित्रांनो दूर करूया. फिग्मा व्ह्यू हे एक इमेज जनरेट करणारे किंवा UI जनरेट करणारे टूल नाही आहे. हा एक AI पॉवर्ड क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इमेज एडिटिंग, बॅकग्राऊंड रिमूव्हल, प्रोडक्ट फोटो तयार करू शकता, इमेज अपस्केल करू शकता किंवा इमेज रिलाइट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळी AI टूल्स किंवा AI मॉडेल्स एकत्र वापरू शकता. याच्या आधी या टूलचं नाव व्हीव्ही असं होतं, पण ऑक्टोबर 2025 मध्ये फिग्मानं या व्हीव्हीला एक्वायर केलं आणि मग त्याचं नाव झालं की फिग्मा वेव्ह, फिग्मा व्हीव. याच्यामध्ये आपल्याला एक नोड बेस्ड कॅनव्हास मिळतो. नोड बेस्ड कॅनव्हास याचा अर्थ एखादी डिझाइन प्रोसेस कंप्लीट व्हायला, फॉर एक्झाम्पल एखादा डिझाइन ॲक्टिव्हिटी कंप्लीट व्हायला ज्या स्टेप्स लागतात, त्या स्टेप प्रत्येक नोडला एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि ते झाल्यानंतर शेवटचं जे आउटपुट मिळतं ते फिग्मा व्ह्यूच्या रूपाने आपल्याला मिळून जातं. तर टूल कसं वापरायचं याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघूया. चला कॉम्प्युटर स्क्रीनवर. ओके, तर मित्रांनो मी आता फिग्माच्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. माझ्या कॅनव्हासमध्ये एक इमेज आहे. एक कॅटची इमेज आहे. तर लेफ्ट हँड साईडला तुम्ही जर का नोटीस केला असेल तर टूल्स नावाचा एक नवीन ऑप्शन इथं ॲड झालेला आहे. तुम्ही ज्यावेळेला क्लिक करता तर त्यावेळेला इथे जे फिग्माने लॉन्च केलेले जे टूल्स आहेत, जे 20 प्लस जे काही AI टूल्स आहेत ते इथे सगळं तुम्हाला दिसून जातं. आपल्याला हे सगळे यूज करायचे नाहीत. इथे एक फिल्टरचा आयकॉन आहे. या फिल्टरच्या आयकॉनला मी क्लिक करेन आणि इथे व्ह्यू टूल सिलेक्ट करेन. हे सगळं ज्यावेळेला मी पूर्ण सिलेक्ट करतो तर हे सगळे टूल्स येतात, पण मला सगळ्या टूल्सची काही गरज नाही. मला फक्त आता व्ह्यू टूल बघायचे आहेत. मी जरा व्ह्यू टूलला क्लिक करेन. आता फॉर एक्झाम्पल मला या इमेजचा बॅकग्राऊंड मला रिप्लेस करायचा आहे. मग मी इथं सर्च करीन, रिप्लेस बॅकग्राऊंड. ठीक आहे. तर हे टूलला क्लिक करेन. या इनपुटला एक इमेज पाहिजे. ती इमेज अपलोड करण्यासाठी मी या लेयरला सिलेक्ट करतो, जेणेकरून ती इमेज इथे अपलोड होईल. अपलोड इमेज आहे आणि इथं मला फक्त एक प्रॉम्प्ट लिहायचं आहे. चेंज बॅकग्राऊंड टू, मला हे बॅकग्राऊंड नको आहे. मला फक्त इथं गार्डन, ही कॅट गार्डनमध्ये बसली किंवा ग्रीनरीमध्ये बसली असं मला दाखवायचं आहे. तर त्यावेळेला मी इथे रन करेन. इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो, इथे तुम्हाला किती ऑप्शन पाहिजे आहेत. फॉर एक्झाम्पल 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला 3 व्हेरिएशन्स पाहिजे असेल, तर त्याला मी 2 व्हेरिएशन पाहिजे असेल, तर मी 2 रन्सला क्लिक करेन आणि मी जनरेट म्हणेन. जनरेट म्हटल्यानंतर ना, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ओरिजिनल इमेजवर तुमचं काही काम करत नाही मित्रांनो. त्याची एक कॉपी इमेज बनवतं आणि ते इथं काम करतं. आता मी इथे 2 इमेज सिलेक्ट केलेत, त्याच्यामुळे मला इथे 2 इमेज दिसतात. तुम्ही 4 सिलेक्ट केला तर इथे 4 व्हेरिएशन तुम्हाला दिसून येतं. फक्त एक गोष्ट आहे मित्रांनो, हे टूल जे आहे हे Figmaचं पेड सबस्क्रायबर आहेत त्यांनाच फक्त ॲप्लिकेबल आहे. तीच लोकं फक्त हे यूज करतात. याच्यामध्ये काही टूल्समध्ये क्रेडिट्स यूज होतात आणि काही टूल्सला आपण फ्रीमध्ये वापरू शकतो. येस मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं की या इमेजचं कन्व्हर्जन त्यानं या इमेजमध्ये केलेलं आहे. याचं दोन्ही इमेजचं तुम्ही बॅकग्राऊंड चेक केला तर त्याचं बॅकग्राऊंड पण त्यांनी चेंज केलेलं आहे, कारण मी त्याला 2 व्हेरिएशन्स हवे आहेत असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यानं इथलं बॅकग्राऊंड वेगळं आहे आणि इथलं बॅकग्राऊंड वेगळं आहे. इथे बघा इथलं जे मागचं बॅकग्राऊंड आहे हे वेगळं दिसतं, इथं एका टेबलचं बॅकग्राऊंड वेगळं दिसतं. तर हा रिझल्ट आहे मित्रांनो. हा रिझल्ट एकदम भारी रिझल्ट आहे माझ्या हिशोबाने तरी. त्याला दुसरा एक ट्राय करू. या इमेजमध्ये मित्रांनो मला काय करायचं आहे, या इमेजमध्ये मला या इमेजचं जे लाइटिंग वगैरे आहे, ते मला थोडंसं चेंज करायचं आहे. तर त्यासाठी मी चेंज लाइटिंग नावाचा एक वर्कफ्लो ॲड करेन. इथे परत सेम प्रोसेस मला करायची आहे. मला ती ज्या इमेजवर हे इफेक्ट अप्लाय करायचं त्या इमेजला मला सिलेक्ट करावं लागेल. इमेजला सिलेक्ट केलं. इथं लाईटचे स्टाईल्स आहेत मित्रांनो. तुम्हाला कुठल्या-कुठल्या स्टाईल्स पाहिजे. मून लाईट हवा आहे, गोल्डन हवा आहे
निऑन लाईट असेल, इथे एक निऑन कलर्ड आहे, इन्फ्रारेड आहे. तर तुम्हाला हे कुठलं पाहिजे आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी सध्या गोल्डन आर हे सिलेक्ट करतो. याचे जनरेशन्स मला 2 हवे आहेत आणि मी हे जनरेट करतो. तर ओरिजिनल इमेज ॲज इट इज इंटॅक्ट आहे. ते कॉपी इमेजवर काम करतंय. हे खरंच इन्सेन आहे मित्रांनो. कारण प्रत्येक वेळेला छोट्या-छोट्या गोष्टीसाठी जर का मला Photoshop ओपन करावं लागत असेल किंवा आणि दुसरं कुठलं एखादं सॉफ्टवेअर ओपन करायला लागत असेल, तर त्याच्यामध्ये माझा टाईम जातो आणि माझं कॉन्सन्ट्रेशन पण लूज होतं. ह्याच्या जागी जर का मला Figmaमध्ये सगळ्या गोष्टी ह्या अशा स्केलमध्ये जर का करायला मिळाला, तर खूप ईझी होऊन जाईल. आणि एक सिंपल टास्क घ्या, एक बॅकग्राऊंड जरी रिमूव्ह करायचं म्हटलं, तर तुम्हाला ते Photoshopमध्ये प्रॉपर त्याला सिलेक्शन द्यावं लागतं. त्याचं सगळं रेडियस वगैरे सगळं चेक करावा लागतो आणि मग ते बॅकग्राऊंड सिलेक्शन झाल्यानंतर मग त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येतं. पण इथं तुम्ही विदिन काही सेकंड्समध्ये हे बॅकग्राऊंड त्यांनी रिमूव्ह केलं आणि जे बॅकग्राऊंड जे तुम्ही प्रॉम्प्ट दिलं त्याच्या हिशोबाने ते बॅकग्राऊंड त्यांनी टाकून दिलं. मग हे जर का Photoshopमध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या टूलमध्ये करायचं झालं तर भरपूर वेळ जातो मित्रांनो. तो वेळ ह्याच्यामुळे वाचलेला आहे. खरंच Figma हे खरंच इन्सेंट त्यांनी एआय फीचर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे मी जे आता बघितलेलं आहे ते तुम्हाला एक ठराविक 2 ते 3 एआय टूल्स फक्त दाखवलेले आहेत. पण तुम्ही हे पूर्ण एक्सप्लोर करा. प्रत्येक एआय टूल प्रत्येक एआयचा वर्कफ्लो हा वेगवेगळ्या इफेक्टसाठी आपण यूज होऊ शकतो. यूज होऊ शकतो. तर तुम्ही एकदा जस्ट गो थ्रू करून घ्या. तर तुम्हाला याची पूर्णपणे आयडिया येऊन जाईल. येस, तर आता मित्रांनो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर तुम्ही बघितलं 2 व्हेरिएशन मला पाहिजे होते गोल्डन कलरचे. ते दोन्हीचे दोन्ही व्हेरिएशन दिलेले आहेत आपल्याला इकडे. हा एक थोडा डार्क मोड दिलेला आहे आणि एक थोडंसं लाईट मोड दिलेला आहे. पण इमेज मला डिफरन्स बघू शकता मित्रांनो. किती जबरदस्त त्यानं काम केलेलं आहे. पूर्ण डिटेलिंग केलेलं आहे त्यानं. बाकी कुठे त्यानं काहीच इमेजमध्ये काही छेडछाड केलेली नाही. फक्त आपण त्याला जो प्रॉम्प्ट दिला त्याच्या हिशोबाने त्याने केलेला आहे. अमेझिंग मित्रांनो. चला आता दुसऱ्या इमेजमध्ये आणखीन एका इमेजमध्ये बघूया आपण काय करायचं ते. चला ह्या इमेजमध्ये मित्रांनो एक प्रॉडक्ट आहे मला. तर या प्रॉडक्टचं मला फोटोशूट करायचं आहे. फोटोशूट करण्यासाठी प्रॉडक्ट Photoshopमध्ये आपल्याला हे जे वेगवेगळे व्हेरिएशन्स बनवावे लागतात. तर मला इथे एक ऑप्शन आहे याच्यामध्ये प्रॉडक्ट शूट म्हणून. इथे ओपन करेन. तुम्हाला विचारतोय की एक लेयर सिलेक्ट करायला, त्याच्यावर काम करायचं आहे. आता इथे सीन सेटिंग आहेत बघा. त्याचे बॅकग्राऊंड कलर तुम्हाला चेंज पाहिजे आहे, आउटडोअर नॅचरल पाहिजे आहे, पंची एडिटोरियल पाहिजे आहे किंवा रँडम पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल मी आउटडोअर नॅचरल घेतो. ठीक आहे. याच्यामध्ये मला इथे आपण एक चारी-चारी करून बघू यावेळेला. हा काय आपल्याला आउटपुट देतं ते. जनरेटला क्लिक करेन. हे बघा ओरिजिनल इमेज इथं आहे आणि हा आता त्याच्या 4 ऑप्शन्सवर, त्याच्या 4 कॉपीवर तो काम करतोय. याचा सगळ्यात बेस्ट आवडलेलं फीचर म्हणजे मला हेच वाटतं मित्रांनो, की हा ओरिजिनल इमेजला काही हात लावत नाही. ते जो काही करतो तो फक्त त्याच्या कॉपीजवर काम करतो. त्याला सेपरेट सांगायची गरज नाही. एआय जर का अशाच पद्धतीने इव्हॉल्व होत राहिलं, तर येणाऱ्या काळामध्ये डिझायनर्सला याचा खूप उपयोग होऊन जाईल आणि डिझायनर्सच्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये 100% इन्क्रिमेंट होईल. वेट करूया आपण थोडा वेळ. बूम मित्रांनो, त्यानं आपलं काम केलेलं आहे. आता तुमच्यासमोर 4 वेगवेगळे व्हेरिएशन्स दिलेले आहेत त्याने. सेम प्रॉडक्टचे 4 वेगळे आउटडोअरचे व्हेरिएशन्स त्याला दिलेले आहेत. तर मित्रांनो हे 2-3 फीचर्स मी तुम्हाला दाखवले, पण तुम्ही याच्यामध्ये बरेचसे अजून फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इमेजला वेक्टर कन्व्हर्ट करू शकता किंवा इमेजची स्टाईल कॉपी करून दुसऱ्या इमेजला टाकू शकता. असे बरेचसे वर्कफ्लोज आहेत, ते तुम्ही वन बाय वन गो थ्रू करा. काही फ्रीवाले आहेत, काही क्रेडिट्स यूज होतात. पण नक्कीच तुम्ही हे ट्राय आउट करायला पाहिजे मला असं वाटतं. हा एक माझा लोगो आहे मित्रांनो. इथे या लोगोला अजून एक याच्यामध्ये वर्कफ्लो मला इथे ॲड झालेला दिसला. तो जस्ट एक आपण चेक करून बघू, हा वर्कफ्लो इथे वर्क होतो का? माझा हा लोगो आहे. ही माझी जेपीजी इमेज आहे. मला या जेपीजी इमेजचं कन्व्हर्ट करायचं वेक्टरमध्ये. ठीक आहे, मग इमेज जनरेट केली. आता मला जनरेट करतो मी याचं. बाकीचे इमेजेस मित्रांनो त्याने विदिन मिनिटमध्ये करून दिल्या. हार्डली 30-40 सेकंद लागले असतील हार्डली. आय गेस वेक्टरला कन्व्हर्ट करण्यासाठी इथे थोडा वेळ गेला असं वाटते मला. बूम मित्रांनो, त्याने कन्व्हर्ट केलेलं आहे. जस्ट चेक करू द्या मला. येस, त्यानं वेक्टर पूर्ण जसं आहे जसं पाहिजे तसं केलेलं आहे मित्रांनो. हे पहा, ही पूर्ण इमेजला त्यानं वेक्टरमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. जबरदस्त मित्रांनो. आणि काय पाहिजे तुम्हाला? मी फक्त त्या लोगोची एक जेपीजी इमेज दिली होती मित्रांनो. हे खरंच तुम्ही
हे टूल खरंच तुम्ही ट्राय करून बघा. वेक्टर इमेजला वेक्टराइजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी किती मेहनत आहे. ॲज अ डिझायनर म्हणून जर ॲज अ डिझायनर तुम्हाला याची कल्पना असेल मित्रांनो. पण हे त्यानं काम फक्त 40 to 50 सेकंड्समध्ये मला करून दिलेलं आहे. प्रत्येक नोड त्यानं वेक्टराइज बनवलेला आहे. स्केल करतो, हे पहा. कुठंच पिक्सेलेट होत नाही. कुठेच पिक्सेलेट होत नाही. ही नोड घेतो मी, कॉपी करून ठेवतो. ज्यावेळेला मी नोड इथं बघतो, हे बघा. पूर्ण वेक्टर आहे मित्रांनो इथे. अमेझिंग. हॅट्स ऑफ टू यू फिग्मा वेव्ह. काय मित्रांनो, आहे ना जबरदस्त टूल. याचा यूज आपण वेबसाईटसाठी हिरो इमेजेस जनरेट करण्यासाठी होऊ शकतो. एखादा प्रोडक्ट इमेज असेल, त्या प्रोडक्ट इमेजचे व्हेरिएशन्स क्रिएट करण्यासाठी होऊ शकतो. मार्केटिंग बॅनर्स असतील, ते बॅनर्स करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. फक्त त्याच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण, की ज्यावेळेला एखादी इमेज जनरेट होते किंवा एखादं वेक्टर जनरेट होतं, तर त्यावेळेला फक्त आपल्याला एवढं चेक करून घ्यायचं आहे, ते आपल्या ब्रँडशी मिळतं-जुळतं का, आहे का? ब्रँडचा आणि त्याचा कॉन्टेक्स्ट मिळतो का? हे फक्त जस्ट चेक करून घ्यावं लागेल. कारण ही एआय जनरेटेड इमेज आहे. त्यामुळं याला थोडासा ह्युमन इंटरव्हेन्स दिला पाहिजे, की अ, तो आपल्या ब्रँडशी त्याचा आणि आपल्या ब्रँडशी काही कनेक्शन जुळतं का नाही ते. कारण ते कनेक्शन जुळणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फिग्मा वेव्हमध्ये डिझायनरचं काम फक्त प्रॉम्प्ट लिहिण्यापुरतं राहणार नाही आहे. आता खरी गंमत येणार आहे ती वर्कफ्लो डिझाइन करण्यासाठी. तर तो वर्कफ्लो डिझाइन कसा करायचा आणि एआयला आउटपुट कसं द्यायचं, हे आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच बघायचं आहे. तर तुमच्या फिग्मामध्ये तुम्हाला व्ह्यू टूलची अपडेट आलेली आहे का? तुम्हाला व्ह्यू टूल्स हा ऑप्शन दिसतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांमध्ये ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि डिझाइन करत राहा.